कोकणाच्या मातीची हाक सांगणारा आदिशेष. आदिशेष हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांचा आगामी चित्रपट आहे. विकासाच्या नावाखाली जेव्हा गावच्या मातीवर कॉन्क्रीट चढतं तेव्हा गावचं निसर्गरम्य वातावरण हरवून जातं. याच धर्तीवर आधारित कोकणातील निसर्ग आणि विकासाच्या कडू वास्तवाचं संवेदनशील भाष्य करणारा, प्रत्येक माणसाची आपल्या गावच्या मातीशी जोडलेली नाळ स्पष्टपणे मांडणारा अष्टमी एंटरटेनमेंट निर्मित आदिशेष मराठी चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा. या चित्रपटात अभिनेते अरुण नलावडे आणि प्रणव रावराणे सोबत आराधना देशपांडे, वैशाली भोसले यांच्या भूमिका आहेत. कोकणातील संगमेश्वर, कडवाई, तुरळ आणि हरेकरवाडीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित केला आहे. हा चित्रपट मातीवर, निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव देणारा आहे. आतापर्यंत या चित्रपटाला माखीज मित्रन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025, तामिळनाडू येथे सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रमेश मोरे तसेच 7 जिओ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 स्पर्धा विभागात बिहार अधिकृत निवड, 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात अधिकृत निवड झाली. इंडिया शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पश्चिम बंगाल 2026 सर्वोत्कृष्ट भारतीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळवलाय. त्याचप्रमाणे कुकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोची इथे सर्वोत्कृष्ट कथात्मक चित्रपट म्हणून विजेता ठरला. ग्लोबल बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अधिकृत निवड झाली. तसेच अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 13 नामांकने मिळाली. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असं आवाहन निर्माते प्राध्यापक दत्तात्रय सांगोरे यांनी केलं आहे. आणि या चित्रपटाच्या कलाकारांशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रीती खंडागळे यांनी. चला पाहूयात. तर आपल्यासोबत आहेत ह्या चित्रपटामध्ये काम केले असे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सर. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांना कसं वाटलं याच्यात काम करून आणि या सगळ्या जणांनी हा चित्रपट पाहिला. मनातली आवडती गोष्ट करायला मिळाली की खूप माणसाला बरं वाटतं. तसंच या आदिशेष सिनेमाचे बद्दल माझं झालेलं आहे. परिश्रम खूप होते. सगळे आम्ही साधी माणसं आहोत हा सिनेमा बनवणारे. आम्ही कोण मोठे नावाजलेले नव्हत, कोणीच नाही. पण एखादी गोष्ट मनातून बाहेर काढली तर ती कशी होते याचं उत्तम उदाहरण आदिशेष आहे. त्यामुळे तो सिनेमा चांगला वाटतो हे त्याच्यामुळे. त्याचं महत्त्वाचं एक पहिला भाग असतो मुख्य लेखन किंवा कथा. तर ती इतकी मजबूत असल्यानंतर आपल्याला ती करायला आव्हानात्मक असते आणि आव्हानात्मक गोष्टी जेव्हा आपण यशस्वी करतो तेव्हा ते ग्रेट ठरतं. आदिशेषच्या बाबतीत खरंच तसं झालेलं आहे आणि तोच माझा अनुभव आहे. तुकड्या तुकड्याने आपण शूट करत असतो पण एक अख्खा प्रसंग पडद्यावर पाहिला की अक्षरशः आत्तासुद्धा शहारे येतात, आत्तासुद्धा डोळ्यातून पाणी येतं आणि आत्तासुद्धा ती गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते. आदिशेष अस्वस्थ करणारा सिनेमा आहे आणि आताच्या काळातली ती गरज आहे. हे दोन महत्त्वाचे मुद्दे या सिनेमात दिसले. तुम्हाला कसं वाटलं? प्रणव रावराणे ह्या चित्रपटात होते, या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हा मूवी बघून? खरं तर खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. एकतर नवरा याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे आणि दुसरं म्हणजे माझं कोकण जिथे मी वाढलेली आहे. खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा हा पिक्चर बघितला तेव्हा तर मला शब्दच नव्हते. मला फक्त सरांना एवढंच सांगायचं होतं, रमेश मोरे सरांना, की सर तुम्ही इतकी वर्ष माझ्या मनात जी खतखत होती ती तुम्ही आज मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की जेवढे कोकणवासी असतील किंवा जे जे निसर्गावर आपल्या कोकणावर प्रेम करतात त्या सगळ्यांची ही एकच भावना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, अगदी आतून वाटतं की ज्यांचं खरंच मनापासून कोकणावरती किंवा आपल्या भूमीवरती प्रेम आहे त्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. त्याने आपले अक्षरशः डोळे उघडतात. अंजन आहे हे आदिशेष म्हणजे. तर आपण डोळे उघडण्यासाठी, आपण आपल्या भूमीसाठी काय करू शकतो यासाठी हा सिनेमा आहे आणि सगळ्यांनी बघावा असा सिनेमा आहे. आपण खूप सिनेमे बघतो, मनोरंजनात्मक सिनेमे बघतो किंवा अजून वेगवेगळे विषय असतात, पण हा विषय म्हणजे खरंच हा विषय नसून ही एक भावना आहे असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनीच बघा आदिशेष. आदिशेष नावाप्रमाणेच एक वेगळा चित्रपट आहे आणि मला भावला आवडला कारण मी कोकणातला आहे आणि कोकणातली ती त्याची परिस्थिती आहे, सद्य परिस्थिती आहे की जमिनी विकल्या जातात आणि परप्रांतीयांना विकल्या जातात. गाव ओस पडत चाललं आहे. त्याच्यावरती हा बेतलेला सिनेमा आहे. कथानक उत्तम आहे.
अरुणदादांचं काम तर अप्रतिम आहे. म्हणजे पुन्हा एकदा श्वास बघितल्याची एक आठवण येते अरुणदादांना बघताना. आणि प्रणव रावराणे ज्याला आत्तापर्यंत आम्ही फक्त विनोदी याच्यातून पाहत आलो, त्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहताना खरंच खूप मजा आली. आणि हा चित्रपट खूप गंभीर आणि खूप छान चित्रित केला, कोकणातल्या एका गावात चित्रित केला आणि खरी परिस्थिती जी आहे आत्ताची ती त्यांनी मांडली आहे ह्याच्यामध्ये. माझा मित्र सुचित पण याच्यात आहे. जमीन मुंबईत आलेली लोक कशी जमीन विकायला तयार होतात, कारण त्यांना मुंबईत पैसे हवे असतात, त्यांना जमिनीची किंमत नसते, हे त्याच्या कॅरेक्टर थ्रू थोडक्यात गेलं आहे पण छान गेलं आहे. सो हा चित्रपट मुद्दामून सगळ्यांनी बघा. जे मुंबईकर आहेत त्यांनी तर मुद्दामच बघा, कारण गाव काय आहे आणि गावाची गरज काय आहे, जमिनीची गरज काय आहे, हा चित्रपट ते सांगतो. एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. शंकासुराचं एक बॅकड्रॉप घेतलं आहे त्यांनी आणि ते सांगितलं आणि खरंच उत्तम चित्रपट आहे. सगळ्यांनी मुद्दाम पहा आणि असे चित्रपट आले पाहिजेत आणि सगळ्यांनी पाहिले पण पाहिजेत. उत्तम सिनेमा रमेश मोरेंनी बनवला, मुद्दामून पहा. काय वाटते तुम्हाला? तुम्ही हा स्पेशल स्क्रीन बघितला आदिशेष या चित्रपटाचं, तुमच्या काय भावना आणि काय प्रतिक्रिया असते? नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा संखे. ठाण्याहून खास हा म्हणजे प्रीमियर शो बघायला आले होते. अतिशय उत्तम असा चित्रपट आहे आणि मराठीमध्ये आता खूप चांगले चांगले विषय यायला लागलेले आहेत आणि कोकणाच्या मातीविषयी जो हा चित्रपट आहे त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या मातीला आपणच न्याय द्यायचा आहे, ह्या चित्रपटातून खूप ठासून सांगितलेलं आहे आणि माझ्या मनाला ते खूप भावलं. थँक्यू, गॉड ब्लेस यू. आणि हा चित्रपट खूप चालणार, प्रत्येक मराठी माणसाने हा बघावा असा हा चित्रपट आहे. तर मी अशी विनंती करेन सगळ्यांना की हा चित्रपट सगळ्यांनी भरभरून बघावा, मराठी लोकांनी भरभरून बघावा आणि आपल्या मातीशी त्यांची नाळ कायम जोडून राहावी ही मी इच्छा आणि प्रकट करते. थँक्यू, गॉड ब्लेस यू. नमस्कार, मी डॉक्टर किशोर घोषाले. हा चित्रपट कोकणातल्या मातीतला आहे. मातीबद्दलचं प्रेम याच्यामध्ये दाखवलेलं आहे. रमेश मोरेने चांगलं लिखाण केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रणव रावराणे आणि अरुण नलावडे आणि त्यांच्या सगळ्या टीमने चांगलं काम केलेलं आहे. हा चित्रपट पाहताना प्रत्येक श्वासामध्ये आपण हुंदके देण्यास भाग पाडतो हा चित्रपट. आणि हा चित्रपट सगळ्यांनी नक्की पहा, कोकणातल्या मातीतला आहे. तुम्ही हा आता चित्रपट पाहिला, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? मला खरं तर हा चित्रपट पाहिल्यानंतर गावाची आठवण झाली आणि जे मुंबईमध्ये आम्ही म्हणजे प्रत्येक गावातला व्यक्ती आपला म्हणजे जॉबसाठी मुंबईमध्ये येतो, तर ज्या गोष्टी असतात गावातल्या त्या म्हणजे हा चित्रपट बघितल्यानंतर त्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली, आठवण झाली आणि एक जे मूळ गाव जे असतं ते आपलं मूळ असतं आणि मुळाशी नातं कनेक्ट करणारा, नातं घट्ट करणारा हा चित्रपट आहे. आणि परत आपण एका प्रकारे गावाची ओढ निर्माण झाली आणि परत हे सगळं सोडून गावाकडे जावंसं वाटतंय पिक्चर बघून. हाय, हॅलो, नमस्कार, मी प्रीती. तर आज आपण आलो होतो आदिशेष या स्पेशल स्क्रीनसाठी आलो होतो आपण. तर हा मूवी कसा वाटला आहे हे आपण जाणून घेऊयात आणि त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊयात. नमस्कार, काय सांगा? मला सिनेमा पाहताना मला माझं गावचं सगळं आठवलं. माझ्या गावात मी दरवर्षी होळीला जातो आणि तितकंच मी गेले 40 वर्ष बघतो आहे आणि आज मला हुबेहूब या सगळ्या तरुण मंडळीने उभं केलं आहे. आणि असं तुम्ही उभं करा आणि असं त्याच्यामुळेच आपलं कोकण आपलं समृद्ध होणार आहे खऱ्या अर्थाने. हे खरंच मेहनत केली आहे, त्याचं मला कौतुक आहे. मला फार आनंद झाला. आज मी ब्रेन कॅन्सरचं पेशंट, मला बरं वाटलं इकडे, बरोबर आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच.